पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी स्थानिक नगरपालिका प्रशासनाने गणेश विसर्जनाकरिता शहरात कृत्रिम हौद तयार केलेले आहे। नदीमध्ये माती तसेच इतर निर्माल्यामुळे होणारे प्रदूषण थांबावे याकरिता त्या उद्देशाने खापा नगरपालिकेकडून हा उपक्रम राबवण्यात येत आहे। नदीमध्ये गणेश विसर्जनाने नदीपात्र अस्वच्छता कचरा दिसून येतो, त्यामुळे पर्यावरण प्रदूषणात वाढ होत असते। यातून मार्ग काढण्यासाठी पालिकेने गणेश विसर्जनासाठी शहरातील 6 ठिकाणी कृत्रिम हौद तयार केले आहे। प्रत्येक जागरूक नागरिकांनी या हौदात गणेश विसर्जन करावे असे आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल मस्के, नगर परिषद मुख्याधिकारी किरण बगडे तसेच खापा ठाणेदार विशाल गिरी यांनी केले आहे। शहरात गणेश मूर्ती स्थापना करणाऱ्याची संख्या फार मोठी आहे। प्रत्येक जण विसर्जनासाठी नदीवर जातात। बहुतेक गणेश विसर्जन हे रात्रीच्या वेळी होतात, मात्र यामुळे दुसऱ्या दिवशी नदी घाटावर सगळीकडे कचरा पसरलेला असतो, त्यामुळे पाण्याचा प्रवाह प्रदूषित होतो आणि रात्रीच्या वेळी विसर्जन होत असल्यामुळे संभाव्य धोका वाढलेला असतो। संभाव्य धोका टाळण्यासाठी नगरपालिकेने पर्यावरण मुक्त वातावरण निर्माण व्हावे याकरिता विसर्जन करण्याच्या दृष्टीने कृत्रिम हौदची निर्मिती केली आहे। शहरात प्रत्येक विभागामध्ये तसेच मोक्याच्या ठिकाणी तसेच असे एकूण 6 हौद निर्माण केले, तरी पालिकेने तयार केलेल्या हौदामध्ये विसर्जन करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल मस्के, मुख्याधिकारी किरण बगडे तसेच खापा ठाणेदार विशाल गिरी यांच्या वतीने जनतेला आवाहन करण्यात आले। गाव माझा न्यूज करिता किशोर गणवीर, सावनेर, नागपूर।